एकटेच घेतले प्रस्ताव आले सोमवारी सही घेऊन पण घेऊ. आता करेक्शन झाले आले सोमवारपर्यंत घेऊन दिले रबी आता 275 लोकांना मिळाले 31 राहिलेत लोक त्या मी सोमवारपर्यंत रिलीज करतो. त्या पाटली आपली विनंती एवढीच आहे. आता सरकार आपल्या भूमिकेशी पूर्ण सहमत आहे. आपण ज्या समाजाकरता एवढा लढा उभा करताय आपल्या भावनेचा आदर तर मी करतो नेहमी. आता आम्ही ढकलून लावले तेव्हा पण आम्हाला जवळ घेतलं प्रेम केलं ढकलून लावले पण म्हणजे आपला विश्वासघात होणार नाही एवढी मी खातर देतो. 10 महिने झाला ना आपण त्याला वेळ लागतो पाठवून प्रत्येक गोष्टीला. 10 महिन्यात एक तुमच्याकडे आला ना हा तेवढं झालं शा खायला तसंच नाही तर काय फक्त तुम्हाला आज आपण मागणी करू आम्ही देऊ सगळं रेकॉर्ड आणून आपल्याला माझे बहुतेक 7-8 दिवस वेळ यावेळी टोटल रेकॉर्ड काढावं लागेल आपल्याला मग आणि काय बघ त्यांची बैठक घेऊन परत आपलं समजेल की जे आता नवीन रेसिपी तयार केलं गौरवमध्ये त्याला शेती घेऊन टाका हैदराबाद घ्यायच्या दिवशी आपण अनेक वेळा विषयात बोललो आपल्याला कल्पना दिली काय होतं काय तर त्या बरं त्या चौकडी जाऊन आपल्याला काम करताना थोडा वेळ लागतो. नाही आधार असल्याच्या नंतर वेळ का लागावा. आता प्रत्येक वेळेस मी काय आंदोलन करू का. प्रत्येक 10 महिन्याला 4 महिन्याला मला मग सरकार जागा होत आहे. आता ती वेळ येणार नाही. मी कवर कंबर मागण्या नाही तुम्ही मला सांगून द्या क्लिअर तरच मग आम्ही तुम्हाला आमचा निर्णय सांगतो. क्लिअर सांगून द्या इथून पुढं म्हणजे लिखीच लागणार आहे ती म्हणजे ते ध्यानातच ठेवा. आता तुमचं कोण लिहायला असलं तर लिहून बी घ्या बाबा मला म्हणजे इथून पुढे 58 लाख नोंदी आहेत. याचे कुणबी प्रमाणपत्र थांबणार नाहीत व्हॅलिडिटी थांबणार नाहीत. याचे लेखी पण द्या आणि सूचना पण द्यायच्या सांगा. नाही सूचना शासनाला द्यावं लागतील त्या प्रशासनाला पण पाठवून देतो नाही याद्या तर लागणारच आहेत पण प्रशासनाला तुम्हाला त्या सूचना द्याव्या लागणार आहेत महाराष्ट्रातले. एक आता हैदराबाद गॅझेटियरचे प्रमाणपत्र थांबणार नाहीत. असं जसं तुम्ही मला आता बोलले की तुम्ही आणि फडणवीस साहेब बोलले घरोघरी जाय 1 महिन्यात तुम्हाला घरोघर सर्वे पूर्ण दिसल. लोक येतात दारात कशी ती तर लोकांना एक समज हैदराबाद गॅझेटियरच्या प्रमाणात अधिकारी एंटरटेन करत नाही अर्ज कर सोडून देते. हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे कोणती प्रमाणपत्र थांबणार नाहीत. बरोबर हे पण तुम्ही लेखी देऊन सूचना दिल्याचं पत्र द्या. सूचना दिल्याचं पत्र तर लागणार शासनानं. संमेलनात गेलो बॅग एकदम बसतो दोघं जण हा त्याप्रमाणे करतो. यस ओके ते झालं. सातारा संस्थांचं तो सर कायदेशीर नाही कायदेशीरच त्याला आपलं नुकसान नाही करत. नाही नुकसान होत आम्हाला माहिती आमचं नुकसान झालं आता बहुत नाही नुकसान होत. ते नुकसान करून द्या करतो त्यांचं 94 चॅलेंज घेऊ देत नाही होत. हे बघा ओपिनियन घेऊन तुम्हाला जसे सांगणार आहेत तसे आम्हाला काही कायदे तज्ञ सांगणार आहे. ओपिनियन मी ॲडव्होकेट जनरल उभे पाठवतो तुम्हाला उडतच नाही. ॲडव्होकेट जनरल उभे पाठवतो ते उडतच नाही. आधाराशिवाय कायदाच पारित करता येत नाही. महाराष्ट्रात देशात पहिला कायदा आहे का आधार घेऊन मराठ्यांचा बनवलेला JR काढलेला. त्याला वेगळा मार्ग तुम्हाला ओपिनियन काढून पाठवतो मग आपण परत वेगळा मार्ग शोधतो की बोलतो ती JR आपण आता जाऊन डिस्कस करतो त्याला एक वेगळा मार्ग आहे. ती JR काढून टाका. ती JR काढायला अडचण नाही. आपल्या डोक्यात थोडं काम करावं. तो JR काढायला अडचण नाही. उरलेल्या गुन्हे आणि कलमा कमी करायला त्याच्यात तुम्हाला अडचण झाले. फक्त जे काही 60 राहिले लोक त्याच्यापर्यंत मुद्दा आहे आपण ते कलम कमी करण्यासंदर्भातला मुद्दा आहे तुम्ही बोलला DCM साहेब म्हणजे विचार करतो म्हटलं ते. आणि आता आपल्याला ही पण घेऊन टाका. उपसमितीत आहेच मराठा मंत्रालय पाहिजे ते स्थापन करा. मराठा कुणबी आपण मागणी केली. हा मंत्रालय सेपरेट पाहिजे कारण त्यांचं पण संपर्क नाही त्यांचं नाही काय मग त्यांची उपसमिती मग आम्हाला उचित दिलं की त्यांना गोड लागत नाही. आम्ही बरोबरी करीत नव्हतो कधी पण ते आम्हाला सारथीला दिलं द्या आम्हाला मराठ्याला कमी दिलं मग आम्ही सुरू केलं. म्हणजे त्यांनी रूढ पाडली त्याला आम्ही काही करू शकत नाही. त्यांना पण मंत्रालय आहे आपल्याला पण मंत्रालय पाहिजे. मग त्यांना पण उपसमिती बावनकुळे साहेब नाहीत का अध्यक्ष त्यांची. मग आमच्या उपसमितीचे तुम्ही हे समजा काय अडचण आहे. आमचं कशामुळे पोट दुखायचं काय कारण आहे त्याच्यात त्यांचं. ते राहिलेले JR लगेच काढा. 31 लोकांचे JR प्रस्ताव ना मराठा समाज स्थापन करण्याचा प्रस्ताव आपण अजून सादर केलं CM साहेबांनी सादर केलं प्रस्ताव नाही सुरू झालं नाही प्रस्ताव दिला आम्ही नाही सुरू मी सांगतो सुरू करा म्हणून त्या धर्तीवरती कुठेही सवलत नाही. सचिव कुठेही सवलत नाहीये. रोज आरडा येतोय माझ्याकडे.